ओम शांती. आज 22/8/2026 शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी महावाक्यांमध्ये सेवेच्या विभिन्न युक्त्या सांगितलेल्या आहेत. बाबांनी त्यासोबत स्मृती आणून दिली की लौकिक आणि अलौकिक याचं संतुलन कसं ठेवायचं. बाबाद्वारे मिळालेल्या विभिन्न युक्ती ज्ञानाच्या सिमरण करण्याच्या आज बाबांनी पुन्हा एकदा सांगितल्या आहेत. संगम युगाच्या एक एक सेकंदाचं महत्व काय आहे तेही आज बाबांनी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, विशाल बुद्धी बनून मोठ्यांचे मत किंवा अभिप्राय घ्या. अनेकांचे कल्याण करा. त्यांच्याकडून हॉल घेऊन छान मोठी प्रदर्शनी लावा. प्रश्न: आता तुम्हाला कोणती आठवण आली आहे, स्मृती आली आहे, ज्याची आठवण केली तर कधीच दुःखी होणार नाही? उत्तर: आता तुम्हाला स्मृती आली आहे की आम्ही पूज्य राजा होतो, नंतर भिकारी बनलोय. पुन्हा आम्हाला राव अर्थात राजा बनवण्यासाठी बाबा आले आहेत. आम्हाला पूर्ण विश्वाचा समाचार बाबा ऐकवितात. आम्ही दुनियेचा इतिहास, भूगोल आता जाणतोय. याचीच स्मृती करत राहा. कधीच स्वतःला मग दुःख वाटणार नाही. बाबा म्हणतात, जर ही स्मृती ठेवली तर नेहमी तुम्ही खुश राहाल की आता बाबा पुन्हा आपल्याला रंक पासून राव बनवण्यासाठी, राजा बनवण्यासाठी आलेले आहे. गीत आहे, नयनहीनला रस्ता दाखवा प्रभू. ओम शांती. नयनहीन अर्थात हे स्थूल डोळे नाही, ज्ञानाचा नेत्र नाही, म्हणून रस्ता विसरला आहे. बाबा येऊन आपल्याला वारसा हक्क देण्यासाठी आलेले आहे. आज बाबांनी जीवनमुक्तीचा खूप सुंदर अर्थ सांगितला. जीवनमुक्ती अर्थात फक्त सुख शांती नाही, जीवनमुक्ती अर्थात सुख शांती आणि संपत्तीचा वारसा हक्क. जीवनमुक्ती आणि जीवनबंध हे दोन अक्षर आहेत. जीवनमुक्ती अर्थात सुख शांती संपत्ती आणि जीवनबंध म्हणजे आत्म्याला आलेले 5 विकारांमुळे बंधन. बाबा पुढे सांगतात, स्मृतीमध्ये मुले ठेवतात पण माया मध्ये मध्ये विस्मृतीची चापट मारते आणि पुन्हा सर्व विसरवून टाकते. म्हणून बाबा म्हणतात, खबरदार राहा, लक्ष ठेवा. बाबा म्हणतात, कुणी प्रतिज्ञा करतात परंतु काही जण नंतर तोडतात, काही जण पक्के राहतात. पण बाबा म्हणतात, एक वायदा पक्का करा, एक स्मृती ठेवा की मला पतित नाही बनायचं. काम महाशत्रू आहे हे बाबा आठवण करून देतात. बाबा गॅरंटी करतात की खरं सोनं बनणे म्हणजेच आगीमध्ये क्रॉस व्हावं लागेल. तर ती आग, अग्नी योगाची. जसं एखादं सोनं जेव्हा शुद्ध पवित्र केलं जातं तर त्याला अग्नीमध्ये टाकलं जातं. तसं बाबांनी आज उदाहरण दिलं आणि सांगितलं की आत्म्याला सुद्धा शुद्ध पवित्र बनण्यासाठी योगाच्या अग्नीमध्ये, योग अग्नीमध्ये पापांना भस्म करायचा आहे. आज बाबांनी सेवेसाठी खूप साऱ्या युक्ती सांगितलेल्या आहेत. पुढे बाबा सांगतात, शाळामध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये विभिन्न नकाशे असतात, चित्र असतात. तसं हे चित्र, साप्ताहिक कोर्स मधले चित्र सुद्धा मोठ्या मोठ्या हॉल मध्ये लावा. पहिल्या युगामध्ये दुःख नव्हतं, तिथं कुठल्याही प्रकारचा आत्म्याला त्रास नव्हता आणि भक्ती मार्ग सुद्धा नव्हता. बाबा म्हणतात, देवांचे दागिने, त्यांची सजावट, त्यांचा थाट माट किती सुंदर होता.
म्हणून शिवाचे प्रथम मंदिर सुद्धा सोरटी सोमनाथचं पूर्ण सोन्याचं होतं, हिऱ्याचा शिवलिंग होतं, सजावट होती. नंतर मोहम्मद गझनवीनी त्यांना लुटलं आणि बाबा म्हणतात उंट भरून भरून घेऊन गेले. आता भारताचा हाल काय झालेला आहे, अवस्था कशी झालेली आहे. भारत कंगाल आहे, भिकारी आहे. बाबा म्हणतात पुन्हा भारताला रंक पासून राव बनवण्यासाठी मी आलो आहे. पूज्य राव जे आता रंक बनले आहेत त्यांना पुन्हा पूज्य राजा बनवण्यासाठी बाबा आलेले आहे. द्वापर युगामध्ये भांडण तंटा या सर्व गोष्टींची सुरुवात झाली, वाद झाला. ऋषीमुनी सुद्धा पूर्वी एकदम सतोप्रधान असायचे. भोजन त्यांना राजाकडून मिळायचं, त्यांना तपस्यासाठी टाइम दिला जायचा, त्यांची संभाळ राजा लोक करायचे. लक्ष्मीनारायणाचं मंदिर ज्यांनी बनवलेलं आहे, बाबा म्हणतात त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा की त्यांनी ही लक्ष्मीनारायणाचं राज्य कुठे होतं, लक्ष्मीनारायणांनी हे राज्य कसे मिळवले, हे त्यांना विचारा. इतका खर्च करून तुम्ही हे मंदिर बांधताय, तर हे तुम्हाला माहित आहे का, असा प्रश्न बाबा म्हणतात त्यांना जाऊन विचारा. मग त्यांना म्हणा की आम्हाला तुम्ही वेळ द्या, आम्ही जीवन मुक्तीची कहाणी आणि या लक्ष्मीनारायणाची संपूर्ण जीवन कहाणी तुम्हाला सांगू. बाबांनी आज सेवेच्या खूप साऱ्या युक्त्या सांगितलेल्या. बाबा म्हणतात गरीब लवकर ऐकतात, साहुकारांसाठी ऐकणे थोडं अवघड आहे आणि वेळ काढत नाही. पुढे बाबांनी सांगितलं गव्हर्नर, मंत्री, बीके ईश्वराला भेटण्याचा रस्ता सांगतात, हे मान्यही करत आहेत आजकाल. मंत्रीही मान्य करतायत की या ब्रह्माकुमारी ईश्वराला भेटण्याचा खूप चांगला रस्ता सांगतात, परंतु ईश्वर कसा आहे ते मात्र ते स्वतः जाणत नाही. बाबा पुढे सांगतात एकाच शहरात 10 ते 12 हॉल घ्या, भक्का करा, दिखावा करा, धूमधाम आणि उल्हासाने सेवा करायला पाहिजे. आज सेवेसाठी बाबा खूप सांगतात. बाबा तयारी करवत आहेत, बाबा आपल्याकडून तयारी करून घेत आहेत. बाबा म्हणतात मूल वतन सायलेन्स धाम आहे, तिथे एकदम शांती, आणि सूक्ष्म वतन मूवी धाम आहे. बाबा पुढे सांगतात कराची मधल्या एका पठाणचं उदाहरण बाबांनी सांगितलं. कराची मध्ये एक पठाण होता, उभा उभा राहिल्या तो पडायचा आणि पडल्यानंतर समजा ध्यान मध्ये त्याला साक्षात्कार व्हायचा. पण बाबा म्हणतात की आता तुम्हाला सायलेन्सचा अनुभव करायचा आहे. ही दुनिया जंगल आहे, काट्यांचं जंगल. आणि बाबा म्हणतात पांडवांना ब्राह्मण नाही समजत दुनियेमध्ये, वास्तव मध्ये ब्राह्मण तुम्ही आहात आणि सत्याच्या मार्गावर चालणारे पांडवही तुम्ही आहात. ब्रह्मा विष्णू एक सेकंद आणि ब्रह्मा विष्णू शंकर जे आहेत ते बाबा म्हणतात यांचा काय पार्ट आहे. ब्रह्माच विष्णू बनतात आणि विष्णूच पुन्हा ब्रह्मा बनतात. ब्रह्मा विष्णू बनणे एक सेकंद लागतो आणि विष्णूंना ब्रह्मा बनण्यासाठी 84 जन्म लागतात. हे चक्र फक्त तुम्हालाच माहिती आहे. बाबा पुढे सांगतात ज्ञानामुळे आंतरिक आनंद होतो आणि त्या ज्ञानाचं चिंतन केल्यानंतर आंतरिक आनंदाचा अनुभव व्हायला लागतो. सागराकडे तुम्ही आला आहात रिफ्रेश होण्यासाठी. बाबा सागर आहे, मधुबन मध्ये आपण जातो, शक्ती भरतो. बाबा म्हणतात की ढगांचं काम आहे पाऊस पाडणे, रिफ्रेश होऊन पुन्हा वर्षा करायला हवी ज्ञानाची. म्हणून बाबा म्हणतात सर्वजण मिळून प्रदर्शनी करा, प्रदर्शनीमध्ये एकमेकांना मदत करा. सेवेच्या शौकीन मुलांना बाबा प्रेम करतात. म्हणून बाबा म्हणतात अभ्यासाद्वारे संस्कार बदलायचे आहेत. ब्रह्मा मुख वंशावलीच देवता बनू शकतात,
खूप सुंदर सुंदर पॉइंट्स आज बाबांनी महावाक्यांमध्ये सांगितलेले आहेत. बेहदच्या पित्याकडून बेहदचा अभ्यास आपल्याला शिकायचा आहे आणि बेहदचा अभ्यास करून बेहदचं राज्य घ्यायचं आहे. आणि खूप महत्वाचा पॉइंट शेवटी बाबांनी सांगितला, जे सर्व मुलांना सेवा करण्याचा शौक पाहिजे, आनंद पाहिजे, छंद पाहिजे. सेवा, सेवा आणि सेवा. शेवटचं वाक्य आज बाबांनी हे सांगितलं, सेवेसाठी तत्पर राहा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, बाबांद्वारे मिळालेल्या ज्ञानाचे सिमरण चिंतन करून अपार खुशीमध्ये राहायचे आहे. विशाल बुद्धी बनून उल्हासाने सेवा करायची आहे. दुसरा पॉइंट, बाबाद्वारे स्मृती ज्या ज्या मिळालेल्या आहेत त्यांची विस्मृती नाही करायची. पवित्र राहण्याची प्रतिज्ञा जी बाबांशी आपण केली आहे ती संपूर्ण निभवायची आहे. आजचं वरदान, न्याऱ्यापणाच्या अभ्यासाद्वारे फरिश्ता रूपाचा साक्षात्कार करविणारे निरंतर सहजयोगी भव. जसे कोणते काम, कोणतेही कार्य करत असताना आपण वस्त्र परिधान करतो आणि वस्त्र परिधान करणे अथवा न करणे आपल्याच मनावर असते. कोणते वस्त्र घालायचे हे सुद्धा आपल्याच मनावर असते. तसे फरिश्ता रूपाचं वस्त्र धारण करून बाबा म्हणतात, एक क्षणामध्ये कर्मामध्ये या आणि लगेच फरिश्ता न्यारे बना. शरीर व आत्मा दोन्ही न्यारेपणाने चालता फिरता अभ्यास करा. असा अनुभव व्हावा की शरीर आणि आत्मा ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तेव्हा म्हणता येईल की निरंतर सहज योगी आहेत, डिटॅच, एकदम वेगळे. डिटॅच राहणारे मुलांद्वारे अनेक आत्म्यांना फरिश्ता रूपाचा अनुभव होईल आणि तेच भविष्य पदाचा साक्षात्कार सुद्धा करतील. अंतिम वेळेमध्ये या सेवेची खूप खूप आवश्यकता आहे आणि त्याचाच अंतिम वेळी प्रभाव पडणार आहे. आजचा सुविचार आहे, संगम युगावरचा एक सेकंद पण व्यर्थ गमविणे, अर्थात एक वर्ष गमविणे. एक सेकंद गमवणे म्हणजे एक वर्ष गमविणे. अव्यक्त इशारा, अपवित्रतेच्या बीजा समाप्त करून संपूर्ण पवित्र स्वच्छ बनण्यासाठी आजचं पॉइंट आहे, ब्राह्मण जीवनाचा जो आंतरिक वरसा आहे, सदा सुख स्वरूप, शांत स्वरूप, मनाची संतुष्टता. आणि या सर्व गोष्टींचा पाया आहे पवित्रता. सेवेत सफलतेचा आधार सुद्धा पवित्रता हाच आहे. विचार व बोल यामध्ये अन्य कोणताही भाव मिक्स नको व्हायला. भाव आणि भावनांमध्ये पवित्रता असायला हवी, तरच सेवेमध्ये सफलता मिळेल. याचं सुंदर विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. याचा अभ्यास निश्चित रूपाने आपण करूया दिवसभर. बाबा जे सांगतात त्याचं आचरण करूया. ओम शांती.